हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आणि ब्लॉग. तर मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप सगळे चांगले असतात. आणि मम्मी घेत आहे सुगडे, म्हणजे एवढे चिनी मातीचे असतात बघा, दाखवतो. तर इथं दरवाजावर आलेत आणि अर्णव तर काय आज नव्हता गेला शाळेत, मी पण नव्हतो गेलो. तिथं गेली मम्मी आता. तर उद्या तर आहे संक्रांत, तर मकर संक्रांत, म्हणून ते मम्मी त्याची तयारी करायली. आणि मी आता ब्रश करून आता हरी खायची होती. मम्मी तोपर्यंत आली बाहेर. किती असतात ही आई? किती असतात ते 500चा एक राहत आहे. गाईज, आता मम्मीची थोडीशी खरेदी करायला जायचं आहे. उद्या आहे मकर संक्रांत. अर्णव तर गाडीवर जाऊन बसलाय, आम्ही दोघ गाडीवर जात आहात आणि मम्मी येत आहे मैत्रिणी सोबत. अर्णव बघा कसा बसलाय. आता मी ना अर्णव मस्त गाडी जातात आणि भेटतात. तुम्हाला मम्मीकडे देतो गिंबल, भेटतात मग तुम्हाला मंडी मध्ये. आता तर काही जाता आलतो मंडी मध्ये आणि मम्मी ते होते पलीकड, तिकडे जावं म्हणलं. तर काही तुम्ही जर असं इथं जर आलात तर इथं खूप जास्त गर्दी असतं खरेदीसाठी. सगळ्या महिलाच आहेत इथं. तर बघा इकडं आता खूप गर्दी दाखवतो. मम्मी गेली गजरे. आता इथं आम्ही तर तर काही इथं भेटले होते आपल्याला मंडीमध्ये सबस्क्रायबर, आणि यांचं आहे चपलांचं दुकान व इथं हार हे विकतात. हे बघा असं काही चपलांचं दुकान आहे आणि नक्कीच यांना भेट द्यायचं. नाव आहे राज फुटवेअर. मम्मी गेली पिपळ्याचे फुलं इथं. तर बघा गर्दी किती. तर इकडं आहे तिळगुळाचं सामान आणि गर्दी तर खूप पडली आता. तर आता इथं जाताना पाय पडायला जायचंय, पाया पडायला पण जायचंय जोगाईमध्ये. तर इकडं मंदिर तुम्हाला महागच दाखवलं. आता नुसतं फिरायला आलता. तर इकडं चालू होते चुडे घ्यायला, मम्मी घेऊ लागली. हो हो. तर इथं चुडे हे विकत आहे. मम्मीला तर हेच घ्यायचं होतं, खरेदी करायलेली आहे. भावताल घ्यायली आहे. कुंकू हे मम्मीचा भावताल चालू आहे मस्त. तर बघा गजऱ्याला किती गर्दी आहे. तिथं नुसते गजरे कुठं बघावं तिथं गजऱ्यावाल्याला काही सोडीचं ना, बाया नुसत्या चुडे गजरे. तर बघा इथं कसे हे आहेत आपलं सुगड आणि सगळी आज गर्दी, सगळी खरेदी करायला बाया नुसत्या पळतात. आजचा दिवस त्यांना लय मजेशीर वाटतंय. काय घेतात माणसं असते. तर मम्मीला आता मध्ये घ्यायचं आहे दागिने काहीतरी, म्हणजे ज्वेलरी थोडीशी. नमस्कार, मी विश्वची माझे घरमधून. मकर संक्रांतीची ऑफर चालू आहे आणि मकर संक्रांत अवघ्या 2 दिवसावर आहे, म्हणजे उद्याच आहे. आणि ऑफर चालू असल्यामुळे गर्दी बघू शकता. एकदा कॅमेरामॅन आपली गर्दी दाखवा. खूप सारी गर्दी झालेली आहे आणि ऑफर चालू आहे. ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला विश्वची माझ्या घरला यावं लागेल. तर आता इथं मम्मीचं चालू होतं सिलेक्शन, काहीतरी थोडंसं ज्वेलरी. आणि इकडं त्या दोघींचं चालू होतं मैत्रिणीचं. अर्णवचं वेगळं चालू होतं इकडं.
काहीतरी. आणि इथं बघा कसला प्रचंड मोठा असा फोटो होता शिवाजी महाराजांचा, किती छान आहे. इथं बघा खूप साऱ्या बांगड्या होत्या आणि मम्मी तिकडे गंटल घ्यायला गेलेली आहे. तर काही आता आलतात देवीला आणि देवीला आल्या आल्या इथं मस्त भावल्या हे दिसलेलं आहे. आणि आरणाचं झालंय चालू आता म्हणायला, हळूहळू चालू झालं, हळूहळू आता मागणारच. बघा आज काय इथं नाही गर्दी पाया पडायला, बायांना खरेदी पुढं पाया पडायचं पण कळत. आता आलतात मध्ये आणि मध्ये इकडून दर्शनाला निघाला. तर इथं बघा कळस कसा आहे वरी आणि खाली देवीचा फोटो आहे. तिथं बाय आहेत का कोणी? इकडं मध्ये आल्यावर तर खूप गार लागतं. बघा हे कसं पूर्ण चांदीचा पेंट दिलेला आहे. इथं आलो की अशा देवाचा सहवासात आल्यावर वाटतं. देवीला कसा हार घातलेला आहे इथं आहे. देवीला तर पाया पडलो आणि बघा इथं देवीचं येते मंत्र. बघा किती छान आहे. तर इथं घ्यायचं होतं नमकीन फरसाण. मनीश्वर थांबलेला होता. यांचं तुमचं स्वतःच आहे फरसाण बनवलेलं? तर यांचं स्वतःच आहे फरसाण बनवलेलं, खूप भारी आहे. मी इथूनच नेतो दरवेळेस. तर इथं मम्मीचं चालू होता हळदी कुंकू घ्यायला. आणि इकडचं तर मम्मी म्हणू लागली काय प्युअर नाही पण घेणं भाग आहे थोडंफार. तुळजापूरला बघा चांगलं असतं, इथं नाही एवढं विशेष. तर आता मम्मी गेली आहे मधी बांगड्या घ्यायला. तर मी तर नाही गेलो, सगळ्या बायकाच आहेत मध्ये म्हणून. अर्णव पण बाईच आहे आमचा, आहे ना अर्णव? अर्णव रुसला. तर मंडीमधून येऊन आता झालेलं आहे जेवण खावण, सगळं झालंय सगळं. आणि मी तर खूप फार थकलो होतो बाबा. आणि अर्णव झोपलाय. मम्मी बसली घेऊन ते कोण हातात मेहंदी काढायला. आता काय डिझाईन नाही करणार म्हणली, उशीर पण झालाय आणि तिला कोण काढून देईन. मग 4 ठिपके ओढते म्हणली, आपलं गावाकडच्या म्हाताऱ्या पोताऱ्यांसारखं, आणि झोप. आई झाल्यास मी पण माझ्या आईला तसंच म्हणत होते बरं पहिलं, तू इतकी सिंपल का मेहंदी काढतेस. पण जेव्हा आपण आई होतात तेव्हा कळतंय मला पण आता सिंपलच चांगली वाटायली. मी नाही होत आई. नाही, पण जेव्हा आई होईल तेव्हा समजतं असं तर म्हणायचं. गाईज मग आता भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला सो मच फॉर वॉचिंग. बाय.